हाय ऑल, अनिकेत हियर अँड वेलकम टू केडीएम किचन वन्स अगेन. आज मी ना सोलापूरला फेमस असणारी शेंगदाण्याची चमचमीत आणि झणझणीत चटणी कशी बनवायची हे दाखवणार आहे. एकदम सोपी प्रोसेस आहे. काही मिनिटातच ही चटणी बनते आणि जेवण कुठलंही असू दे, चपाती, भाकरी किंवा अगदी फक्त वरण भात असू दे, सगळ्या जेवणाला ही चटणी अगदी कॉम्प्लिमेंट करते. सोलापूरची ही चटणी आहे ना, ही फक्त भारतातच नाही तर जगात फेमस आहे. पण सोलापूर अजून एका गोष्टीसाठी खूप फेमस आहे. जर तुम्हाला कोणाला माहिती आहे तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की सोलापूर अजून कुठल्या गोष्टीसाठी फेमस आहे. प्रोसेस चालू करायच्या आधी फटाफट सबस्क्राईबवर क्लिक करा. तोपर्यंत मी बाकीची तयारी करून आलोच. सुरुवातीला आपल्याला पाव किलो शेंगदाणे घ्यायचे. हे शेंगदाणे एकदम टपोरे आणि मोठे पाहिजेत. ते घुंगरू म्हणजेच बारीक शेंगदाणे येतात ना मार्केटमध्ये, तसे घ्यायचे नाहीयेत. आता गॅस पेटवून त्यावर एक पॅन घ्यायची आहे. पॅन गरम झाली की त्यात शेंगदाणे ॲड करायचे. हे सगळे शेंगदाणे पॅनमध्ये चांगले भाजून घ्यायचे. लो गॅस ठेवून स्टर करत शेंगदाणे भाजायचे. स्टर करत भाजल्याने शेंगदाणे युनिफॉर्मली भाजतात आणि जळण्याची भीती राहत नाही. शेंगदाण्यांवर असे भाजल्याचे डाग आले आणि एकदम खरपूस भाजले की गॅस बंद करायचा. हे भाजलेले शेंगदाणे एका बाउलमध्ये काढून त्यांना थंड करायचं. शेंगदाणे पूर्ण थंड होऊन रूम टेम्परेचरला आले की त्यांचं साल काढायचं. त्यासाठी त्यांना असं हाताने चांगलं चोळायचं. तुम्ही कपड्यामध्ये गुंडाळून सुद्धा शेंगदाण्यांचं साल इझिली काढू शकता. सगळ्या शेंगदाण्यांचं साल काढून झालं की एक जाळी असलेला झारा घ्यायचा आणि शेंगदाणे असे चाळून घ्यायचे, म्हणजे त्यांचं साल वेगळं होतं आणि जास्त कचरा पण होत नाही. आता हे चाळलेले शेंगदाणे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचे. सगळे शेंगदाणे 2 ते 3 बॅचेस करून असेच चाळून घ्यायचे आणि बाउलमध्ये ॲड करायचे. आता गॅस पेटवून त्यावर परत एकदा पॅन ठेवायची. ह्या पॅनमध्ये 1.5 ते 2 टेबलस्पून तेल ॲड करायचे. शेंगदाणा तेल असेल तर उत्तमच. तेल तापलं की त्यात 1 टीस्पून जिरं ॲड करायचं. जिरं चांगलं फुललं की 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या. ह्या लसणाच्या पाकळ्यांना हलकंसं परतून घ्यायचे. लसूण साधारणतः 1 मिनिटच परतला की पॅनमध्ये भाजलेले सगळे शेंगदाणे ॲड करायचे. ही चटणी आहे ना, जनरली भट्टीत भाजलेल्या शेंगदाण्यांची करतात, पण घरी भट्टी नसते म्हणून भाजलेले शेंगदाणे असे तेलात खमंग परतायचे, म्हणजे चटणी जास्त चवदार होते. शेंगदाणे चांगले परतले आणि त्यांना असा हलका गोल्डन कलर आला की गॅस बंद करायचा आणि तेल गरम असतानाच पॅनमध्ये 2 टेबलस्पून तिखटवाली लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं म्हणजे साधारणतः अर्धा टेबलस्पून मीठ ॲड करायचं. ह्या सगळ्यांना आता फटाफट स्टर करत चांगलं मिक्स करायचं. लाल तिखट आणि मीठ शेंगदाण्यांबरोबर युनिफॉर्मली मिक्स झालं पाहिजे, म्हणजे चटणीची जी टेस्ट आहे ना ती पण युनिफॉर्म लागते. नाहीतर एक बाईट खारट लागतो आणि दुसरा तिखट असं होतं. सगळे इन्ग्रेडियंट चांगले मिक्स झाले आणि थंड झाले की त्यांना खलबत्त्यामध्ये ट्रान्सफर करायचं आणि जाडं भरडं कुटायचं. तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही मिक्सर वापरून सुद्धा ह्याला जाडं भरडं कुटू शकता. पण दगडी खलबत्त्यात बनवलेली चटणी अमेझिंगली डेलिशियस होते. एक वेगळीच टेस्ट येते अशा चटणीला. आपली चटणी चांगली वाटून झाली आहे. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे. एकदम फाईन, म्हणजे पावडर टाईप कन्सिस्टन्सी नकोय. आपली खमंग झणझणीत शेंगदाण्याची चटणी आता रेडी झाली आहे. आपली शेंगदाण्याची चटणी रेडी झाली आहे. तुम्ही टेक्स्चर आणि कलर बघितला, इतका अमेझिंग आलाय. प्रॉपर जी सोलापुरी चटणी असते ना तशीच झाली आहे. आता सोलापुरी चटणीमधले काही फेमस ब्रँड्स आहेत ना, काटडरे, नसले. जर तुम्ही माझी रेसिपी नीट फॉलो केली तर तुम्ही ह्या ब्रँडसारखी टेस्ट असणारी चटणी अगदी इझिली आणि क्विकली बनवू शकता. आणि जर तुम्ही ही चटणी एअरटाईट कंटेनरमध्ये जर स्टोअर केलीत ना तर 1 ते 2 महिने आरामात टिकते. सो एकदाच बनवा आणि 1 ते 2 महिने तुम्ही प्रत्येक जेवणाबरोबर ही चटणी एन्जॉय करा. घरी जर ही चटणी ट्राय कराल तर मला कमेंटमध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की कळवा. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर केडीएम किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.